म्हणूनच मला तुमच्याकडनं आकडा जाणून घ्यायचा आहे पुन्हा एकदा की या तुमच्या सर्वेनुसार किंवा तुमच्या अंदाजानुसार भाजपला साधारणतः किती जागा मिळतील? म्हटलं की आज अजून 3-4 दिवस आहेत. मोदी साहेबांची आज सभा मुंबईमध्ये व्हायची आहे, त्यानंतर अजून बदलेल. पण आज मी भाजप 95 ते 105 110 पर्यंत नक्की मानतो. शिवसेना 45 ते 55 नक्की आहेत आणि अजितदादा 25 ते 30च्या मध्ये असतील. असं 165 170 पर्यंत आम्ही जाऊ, बरोबर, हा माझा विश्वास आहे. मग या आकडेवारीनुसार सगळ्यात मुद्दा येतो तो सीएम पदाचा. जर 95 ते 105 जागा भाजपला मिळाल्या तर भाजपचा मुख्यमंत्री होणार. नाही, मुख्यमंत्री कोण हे निवडणुकीच्या निकालानंतर एकत्र बसून ठरवू असं आम्ही म्हटलेलं आहे. आज आम्ही संख्याबळावर असेल अमुक असं काही म्हटलं नाही. मी म्हटलं बिहारमध्ये संख्या आमची जास्त आहे, पण आम्ही नितीशजींना केलाच मुख्यमंत्री. त्यामुळे केंद्रीय नेतृत्व या तिन्ही जणांबरोबर बसून यातला निर्णय करेल. न्यू फेज किंवा रिपीट फेज या संदर्भात या सगळा निर्णय निवडणुकीनंतर केंद्रीय नेतृत्व या तिघांबरोबर बसून करेल. या सगळ्या आकडेवारी संदर्भात तुम्ही खूप कॉन्फिडंट आहात. 23 तारखेला निकाल आहे, त्यावेळेला पुन्हा एकदा आपण हे आकडे या सगळ्यामध्ये तपासून बघणार आहोत. तर खूप खूप धन्यवाद तुम्ही या मुलाखतीमध्ये आलात त्याबद्दल.